या ठिकाणी नागदेव बाबांच्या चरण स्पर्शाने जे आध्यात्मिक भूमी पवित्र झालेली आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत करत आहोत. कालदी इथला पाणीमा बी जे उत्साह फक्त तुमला गावना लोकच निधे केली आहे अण्णा. म्हणजे हा संपूर्ण तालुक्यामध्ये साधारणतः 60-70 हजार लोकांपर्यंत काल रात्रीचा आपण एकत्र आलो. चर्चा झाली नाही, मात्र एकत्र गावात फिरलो. हा संपूर्ण मतदारसंघामध्ये हा मेसेज गेला. आपल्याला वाटतं की आपण फक्त एकत्र येतोय, परंतु ह्या तालुक्यामध्ये जे काही आता बदल घडतायत, आता जसं सांगितलं की आम्ही जन आशीर्वाद यात्रा घेतलेली आहे. इलेक्शन लागेल, उमेदवारी डिक्लेअर होईल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु ज्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. काल आपण चर्चेतनं सांगितलं की 4थी विधानसभा लढणं मजाक राहत नाही. आता ग्रामपंचायतमध्ये लढणार तर आपले समजल्या तो पडी घ्या निवडी घ्या, तर आपण त्याला परत परत सांगतो, भाऊ हे गटार दे की का, भाऊ हा रस्ता दे का, भाऊ आमनं रेशननं काम दे का. या सगळ्या गोष्टी आपल्या जिव्हाळ्याच्या आहेत, ज्या आपल्याला रोजच्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, आणि म्हणून तो लोकप्रतिनिधी असतो. मी आतापर्यंत लोकप्रतिनिधीसाठीचे केलेले प्रयत्न आहेत. यश मिळालंय का? नाही. पडलेलो आहे, 3 चक्कर विधानसभा पडलेलो आहे, परंतु हरलेलो नाही, संपलेलो नाही, खचलेलो नाही. आणि म्हणून हे सगळे तुमचे आमचे एक नातं निर्माण झालेलं आहे. रात बेरात कोणी बी उन्हा अर्धे रातले तरी जर फोन लावा तो उचलेल छे म्हणजे उचलेल छे. ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आता परत एकदा आशीर्वाद घ्यायला आम्ही आलोत. कारण की ज्या वेळेस माझा स्वतःचा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे ज्या ठिकाणी मी कमीत कमी या मागच्या 10 वर्षामध्ये कमीत कमी 6 ते 8 डेड बॉड्या उचलून आणलेल्या आहेत, असंख्य हातपाय तुटलेले पोरं उचलून आणलेले आहेत, आणि त्याच ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यानंतर मला खर्चटलं सुद्धा नाही. माझा पूर्ण परिवार असताना गाडी पूर्ण चक्काचूर झालेली होती, बरोबर आहे ना, तुम्ही ते घालवूनतात, पण स्वतःला खर्चटणं याचा अर्थ काय? तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादकडे तरी काम येऊ ना. ज्या टाइमले करोनामा लोकसले घाबरी राहतात, त्या टायमाला आम्ही म्हणजे मास्क भेटणार नाही, पण निधड्या छातीने लोकांची सेवा करत होतो. कशासाठी? की जेणेकरून ज्या लोकांना आजार झालेला आहे, ज्या लोकांमध्ये भीती पसरलेली आहे, हे माझे लोक आहेत, हे माझे लोक आहेत, ह्या माझ्या लोकांची सेवा मी केली पाहिजे. माझ्या लोकांना मी काहीतरी सेवेच्या माध्यमातून वाचवलं पाहिजे. म्हणजे मला आशीर्वाद कशासाठी पाहिजे? तर सेवेसाठी पाहिजे. आणि म्हणून हे आशीर्वाद फक्त माझ्यासाठी मागायचे नाही आहेत, मला आशीर्वाद या तालुक्यासाठी मागायचे आहेत, या तालुक्यामध्ये बदल घडवण्यासाठी मागायचे आहेत. आज जर आपण आलो, आज मागच्या 6-7 महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी झालेला रस्ता आहे, आज त्या रस्त्याला किती खड्डे पडलेत? प्रत्येक ठिकाणी पूल बनवलेले असतील, पुलाच्या संदर्भात अनेक लोकांनी प्रश्न मांडले, प्रश्न सुटत नाही. आज तुम्ही सांगितलं, आबा मोठ्या पोटतिडकीने म्हणतात की दादा हा रस्ता देखील जरा या अण्णा नाना तात्या दादा भाऊ, मग तुमले फोन येतील की काय तुम्ही डॉक्टरना बरोबर फिरतात तेच ना बाळे, ठिकाणा नाही तुमचं, असं नाही तसं नाही. मग 10 वर्ष तुमच्या सोबत राहिल्यानंतर आमच्या या प्लॉट एरियाचा काय विकास झाला हा प्रश्न तुमचा आहे. मी एक डॉक्टर म्हणून जर मला आजार राहता ना तर मी आता काही सलाईन बिलाईन लायसन नाही करतो, पण याच्यासाठी लोकप्रतिनिधी होणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे फक्त वाचा आपल्याला फोडायची आहे. त्या आते परत तुमना बरोबर गोड गोड बोलतील, हा मग त्या तुमनं काय दुखाय घे अण्णा, तुमनं काय वेग शिकार करायला रास ना तो चारा टाकना पडस म्हणे. बरोबर आहे का? शिकारच्या टायमाला चारा टाकावा लागतो. आणि हाय कशी शिकार रास, 1 दिन 2 दिन मा शिकार होई गे का त्यानंतर असं चालू होई जास. म्हणजे तुम्ही माझं हे काम आहे या तालुक्याला सांगतील, यामध्ये हा लढा लढला पाहिजे.
यासाठी मी इथं मला स्वतःला मी समजतो की करोनासारख्या आजारातनं, त्या ॲक्सिडेंटच्या ह्याच्यातनं जर मी जिवंत राहिलो असेल तर या तालुक्याची सेवा करण्यासाठी मी जिवंत राहिलेलो आहे. आणि म्हणून मी माझं सेवेचं व्रत सोडणार नाही. या तालुक्यामध्ये मला जे जे काही करता येईल, मग ते एक लोकप्रतिनिधी म्हणून असेल, तुम्ही दिलेल्या आशीर्वादाने डॉक्टर म्हणून असेल, किंवा एक समाजातला घटक म्हणून असेल, तर तो माझा लढा कायम ठेवायचा आहे. आणि त्या लढ्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला हवेत. आणि हे आशीर्वाद माझ्यासाठी हवेत का की चला वो डॉक्टरनं पोट भरीन, डॉक्टरनं दवाखाना चालीन? बिलकुल नाही. हे आशीर्वाद माझ्यासाठी मी मागायला आलेलो नाहीये. मी मागतोय जे आपले पोरं आता शिकतायत यसले नोकऱ्या नीत माय मावल्यास म्हणी, या असा रस्तासवर पैतस कडे तरी घर तुम्हापासून दूर राहायचं, पुनामा नाशिकमा अभ्यास करतस, आणि तुम्ही बी तेसले म्हणतस की नाही मी 200 रुपया 300 रुपया रोजेच असू, पण मोना पोरस ते नोकरी लागायला पाहिजे. कारण की आमना गावगाडामा आडे कपाशीले भाव नाही, सोयाबीनले भाव नाही, आमना केळीले कोणी भाव दे दिला ना, आमना तेल आते 140 रुपये किलोवर चालना, बापरे आडे राहायचं आपलं पोट भराव नाही. म्हणजे आपण काय करतोस, तू कंपनीमा जा कथा बी जा, पण 2 पैसा कमाईसन लय. म्हणजे आपण आपच्या पोटच्या गोळ्याला आपण म्हातारपणामध्ये त्याला कुठेतरी पाठवतोय. तेच उद्योगधंदे आपल्याला चोपड्यात उभे करता येऊ शकतात, याच्यासाठीचा हा लढा आहे. जे काही कामधंदे आपल्याकडे बंद पडलेले आहेत ते सुरू करण्यासाठीचा हा लढा आहे. जे निकृष्ट दर्जाचं काम होतंय त्याला चांगल्या पद्धतीचं कसं करता येईल त्याच्यासाठीचा हा लढा आहे. आज ज्या मायमाऊलींचं 50, 60, 70 वर्ष होऊन जातात, परंतु त्यांना संजय गांधी निराधारचा फायदा भेटत नाही, त्यांच्यासाठीचा हा लढा आहे. आज ज्या पोरांना आपल्याला चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्यायचं असेल, ज्या पोरं जिल्हा परिषदना शाळामा शिकतस तेच ते बारे आज कपडा भेटेल नाही, जी महागाई वाढत चाललेली आहे त्या संदर्भातला हा लढा आहे. हा लढा एकटा लढू शकतो का? एकटा लढू शकत नाही. आम्ही गण देखील गण कोशिश करले ती शिट्ट्या फुकीसन, पण हा लढा एकट्याचा नाही आहे. म्हणून आमचा प्रयत्न आहे की याच्यामध्ये आपण सगळ्यांनी हा लढा लढला पाहिजे. मागला दीड महिना विग्यात आम्ही 1.5 महिनामा प्रत्येक गावागावात जातोय, प्रत्येकाशी चर्चा करतोय की बाबा रे काय करणंय. चेहरा मना देखस, गाया डॉक्टरले देवाय राय ना, कोणी धमकी दी राय ना, काल दिवी तुमले जे सांगा ते येतील ना फोन. ते त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करताय. त्यांनी जर विकास केला असता तर आपल्याला धमकी देण्याची गरज पडली असती का? तुम्हाला एकेकाला कर भाऊ काबा चालणार तर असं आम्ही त्यांनी सांगतच. आमच्यातलाही एखादा माणूस तिकडे गेला तर आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करतो की मी चुकलोय का कुठं. बरोबर आहे का रमेशदा? बावड्या भाऊ म्हणतोस तुमले आम्ही विचार करतोच का रे भाऊ आपला मधून माणूस काबा फुटना, आपल्या प्रेमात आपण कमी पडलो का? कारण की आमच्याजवळ पदं नाहीत. आमच्याजवळ कुठलं पद नसताना या मागच्या 15 वर्षापासून अनेक लोक आमच्याशी जुळलेली आहेत, अनेक माता भगिनी आमच्याशी जुळलेले आहेत. कोणी मला भाऊ म्हणत, कोणी मला पोऱ्या म्हणत. हाही सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि त्या भरोशाच्या आधारावर आज आम्ही तुमच्या दारात आलोय ह्या तालुक्यामध्ये आशीर्वाद मागायला. कोणासाठी आशीर्वाद मागतोय आम्ही आशीर्वाद मागतोय ह्या येणाऱ्या भविष्यासाठी. आम्ही आशीर्वाद मागतोय येणाऱ्या परिवर्तनासाठी. आम्ही आशीर्वाद मागतोय की जो लढा आपल्याला लढायचा आहे तालुक्यामधनं त्यासाठी. कारण की आपल्या ज्या छोट्या छोट्या समस्या असतात तर त्या ठिकाणी सांगितलं जातं की 2 ते 4 रेस्ट हाऊसले भेटा. मला विचारायचं आहे की जर तुम्ही इथले तालुक्यातले स्थानिक असाल तर आज 10 वर्षामध्ये तुम्हाला रात्री बेरात्री आमच्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ मिळाला नाही का? राहायला घर मिळालं नाही का? आम्ही जेव्हा बोलायला लागलो तवय तडे तो कॉन्ट्रॅक्टर उभा राहायला लाग्यात. आम्ही बोलायला लागलो तवय त्या म्हणायला लाग्यात हाऊ आता हे बंधारा बाकी आहे तथा बंधारा बांधसूत. आम्ही बोलायला लागलो तवय त्या सांगायला लाग्यात कदाचित असं होईल. आम्ही बोलायला लागलो त्या घर धुंडायला लाग्यात, त्या जागा व्हायला लाग्यात. म्हणजे तेसले जाणीव झाली की आपण त्या इंग्रजांच्या पद्धतीने इथले सगळं काम, इथलं सगळा विकासाच्या नावाने, बॅनरच्या नावाने सगळं काही जळगावला नेलेलं आहे. माणसं तर आढळत, ज्या लोकांनी तुम्हाला साथ दिली, ज्या लोकांनी मदत केली ते लोक इथं असताना तुम्ही मात्र विकास आपल्या स्वतःचा करताय. कोणी लोक त्यांच्या बॅनरवरनं बोलतात, कोणी काय बोलतं, आम्हाला त्यांच्याशी घेणं देणं नाही. आम्ही काय करू शकतो या तालुक्यासाठी? आम्ही हे जे तुमचं दुःख आणि हे जे दारिद्र्य की ज्या रस्ता ते कालदी पाणी राहता आधी इच्छुका टाहून आता काय करू शकणार आपण? कोणाला वाटत नाही कामं इथले काढायचे नाही. मग तो कार्यकर्ता आहे म्हणा तो आहे, मग आपण नाही येत का या तालुक्याची जनता? आपण त्यांचे आपले नाही येत का? हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे. आणि म्हणून हा लढा आहे. हा लढा इथं तुम्हाला वचन द्यायला आलेलो आहे. राजकारणाचं होतं काय होतं ते सगळे चढ उतार आम्ही बघितलेले आहेत.
मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की राजकारण जिथं जाईल तिथं जाईल. एक आपल्यातलं नातं आहे, तुमच्या आमच्यातला विश्वास आहे आणि त्या विश्वासासाठी आम्ही इथं आलेलो आहे की आपलं हे नातं असंच राहील, हा लढा आपला राहील. या कामात काय हो नको हो, मी तुमची साथ देईल. या गटारींची असेल, तुमच्या रस्त्याचे प्रश्न असेल, तुमचा कोणताही प्रश्न तो आजपासून सुरू करायचा की आज आम्हाला रेशन नाही, आज आम्हाला रेशन कार्ड नाही, घरामध्ये एखाद्याचं दुःख असेल तर आजपासून आमदार होईल त्यावेळेस होईल. कारण की आमदार मला व्हायचं नाही. तुमच्या गावातल्या मागच्या कितीही तुम्ही बघा, तुमच्या गावातल्या प्रत्येक सभा बघा, याच पद्धतीने पालवर बसलेलो आहे. काही मागच्या वर्षापूर्वी जाधववाड्यातली सभा झाली असेल, आपल्या ग्रामपंचायतीच्या जवळची सभा असेल, आपल्या तात्यांच्या घराच्या समोरची सभा असेल, प्रत्येक गावामध्ये आम्ही खाली बसून सभा घेतलेली आहे. आणि कोणासाठी मतं मागतोय? मतं की मागायची असतील किंवा लढायचं कोणासाठी असेल, तुमच्या आमच्या याच्याने. कोणाच्या माध्यमातून लढतोय? तर पवार साहेबांच्या माध्यमातून लढतोय. ज्या पवार साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बदल घडवला, अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलं. एका बाजूला महाराष्ट्र 400 पारचे, भारतात 400 पारचा नारा लागत असताना महाराष्ट्राच्या चाणक्य नीतीने पवार साहेबांनी दाखवून दिलं की आपण पुरोगामी विचाराचे आहोत. या महाराष्ट्रामध्ये गद्दारीचा एक मोठा डाग लागलेला आहे. ज्यांना ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी 50 खोक्यांसाठी गद्दारी केली, तुमच्या विश्वासाची गद्दारी केली आणि ते सुरत मार्गे गुवाहाटी गेलेले होते. त्यांनी उद्धव साहेबांना फसवलं होतं, त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची फसगत केलेली होती. का बरं? तर म्हणे पैसा भेटावेत. त्या पैशांसाठी त्यांनी गद्दारी केली. दुसरी गद्दारीचा घाव बसला शरद पवारांच्या याच्यावर. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना सोडून द्यायचं का? जेव्हा आपला घरान बाजूमा जर कोणी झगडा करतात, जेव्हा भांडणं होतात आणि जेव्हा पोरं बापाकडे डोळे वटारून बघतात, तर त्यावेळेस आपण विचार करतात, बापरे तो इथलासा पोरे आहे, तिला मोठं करेल आणि तो ते ना बाप सारखा माणूसले डोळ्या देखाड राय ना. आपल्याला वाईट वाटतं की नाही? अहो, महाराष्ट्रामध्ये अशा प्रत्येकाला वाटतंय. कारण की ही गद्दारी आपला महाराष्ट्र कधी सहन करत नाही. सर्वसामान्य लोक या गद्दारीला सहन करत नाही. मग माझ्यासारखा तरुण ज्यावेळेस पवार साहेबांच्या माध्यमातून आम्हाला ज्यावेळेस आवाज दिला गेला, त्यावेळेस आम्ही विचार केला की आपण पवार साहेबांची साथ दिली गेली पाहिजे. महाराष्ट्र ज्या पद्धतीने चालतो त्या महाराष्ट्राच्या सोबत आपण राहिलं पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेस काही विचार केलेला नसताना आम्ही स्वाभिमान यात्रेमधनं जळगाव जिल्ह्याच्या स्वाभिमान यात्रेमध्ये प्रवेश घेतला होता. आज तेच विचार तुमच्यापर्यंत मांडतोय. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 10 पैकी 8 जागा शरद पवारांनी जिंकल्या असतील तर विचार करा त्यांचे विचार कशा पद्धतीचे असतील. येणाऱ्या परिवर्तनाच्या काळामध्ये आज आपल्याला त्यांच्या सोबत उभा राहायचंय. आम्ही ज्यावेळेस सांगायचो की शिट्टी वाजवावी लागते, शिट्टी लोकांना जागा करण्यासाठी वाजवायचो, मात्र पवार साहेबांनी तुतारी वाजवली. तुतारी याच्यासाठी वाजवली की हा महाराष्ट्र आपल्याला जागा करायचा आहे. त्यांनी तुतारी याच्यासाठी जागवली की या महाराष्ट्रामधल्या गद्दारीला आपल्याला उत्तर द्यायचं आहे. त्यांनी तुतारी याच्यासाठी वाजवली की या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं, तरुणांचं, आमच्या माता भगिनींचं सरकार आलं पाहिजे. यासाठी तो 85 वर्षाचा तरुण आज संपूर्ण लोकांमध्ये फिरतोय. मग आपली जबाबदारी जमत नाही का? आपल्याला वाटत नाही का आपण जर 85 वर्षाचे जर शरद पवार आपल्यासाठी फिरत असतील आणि आपल्या विकासासाठी, आपल्या भविष्यासाठी जर लढत असतील तर आपण लढलं पाहिजे. त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय का हो? त्यांना काय व्हायचंय का? अजून आजपर्यंत माहित नाही आपण कितला जागा लढावेत. परंतु ते सकाळी 8 पासून ते रात्री 12 पर्यंत या महाराष्ट्राच्या जनतेला जागा करण्याचं काम करतात. म्हणजे एवढ्या विचारशक्तीने जर ते लढत असतील आणि त्यांच्या साथीला साथ देऊन जर भाईसाहेब आपल्या सोबत जर लढत असतील, काय गरज आहे हो? आता मतदारसंघ आरक्षित आहे. चोपडा शहरामध्ये काय होईल माहिती नाही, तरी सुद्धा आमचे सुद्धा 85 वर्षाचे भाई आज गावात कुठे सुख दुःख असेल तर लगेच गाडी घेऊन हजर. का बरं? सुख दुःखाशी जुळलेला माणूस आहे. आपण 2004ला त्यांना नाकारलं होतं, पण आज 2024ला सुद्धा त्यांनी आपल्याशी नाड तुटू दिलेली नाहीये. मग अशी परंपरा असलेले माणसं, अशी परंपरा असलेले जर आपल्याला नेते मिळालेले आहेत तर आपण काय केलं पाहिजे हा आपल्यासाठीचा विचार आहे. आणि म्हणून आम्ही अशा नेत्यांची विचारधारा घेऊन प्रत्येक गावागावामध्ये जातोय की यावेळेस आपल्याला सगळ्यांना तुतारी वाजवायची आहे. तुतारी का वाजवायची आहे? तर हे जे आपलं अंधारमय जे भविष्य आहे हे बदलवण्यासाठी आपल्याला तुतारी वाजवायची आहे. ज्या तरुणांसाठी आपण भविष्य बघतोय त्यांच्यासाठी तुतारी वाजवायची आहे. या माझ्या माय मागेलींनी जे स्वप्न बघितलं असेल आपल्या कुटुंबासाठी की आमचं एक सुखी कुटुंब असलं पाहिजे, की ज्याच्यामध्ये माझे पोरं असतील, माझं सगळं नवरा असेल किंवा माझं जे छोटंसं कुटुंब आहे हे सुखी राहिलं पाहिजे, याचं जे स्वप्न बघितलंय त्याच्यासाठी तुतारी वाजवायची आहे. ज्या गद्दारांनी
आमच्या विश्वासाला तडा घातलेला आहे, त्यांना हाकलून लावण्यासाठी आपल्याला तुतारी वाजवायची आहे. आणि म्हणून आशीर्वाद मागतोय. हा एकट्यासाठीचा आशीर्वाद नाही, हा सगळ्यांसाठीचा आशीर्वाद आहे. आणि तो आशीर्वाद तुम्ही द्यावा, कारण की येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये गावं जास्ती आहेत. आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचू शकणार नाही. आज काल अजून हे सांगेल सर्वांसले की आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळ कमी असल्यामुळे कदाचित उद्या तिकडच्या प्लॉट मधल्यांची इच्छा होईल की तुम्ही आमच्यापर्यंत आलं पाहिजे. परंतु आज मी तुम्हाला या ठिकाणी एकच विनंती करायला आलेलो आहे. तुमले इथलंच सांगणं माय माऊली, हाही चिन्ह देखील येवाना. तरी डॉक्टर बारेला राहो का काय राहो या गोष्टीचा विचार करा. पण हा तुतारी माजवणारा माणूस आपल्या घरातले सगळे दुःख दूर करणार आहे एवढंच विचार करा. आपल्या घरामध्ये आपण काहीतरी वस्तू ठेवतो, ती एवढ्यासाठी ठेवतो की या वस्तू घरात ठेवल्याने आमच्या घरामध्ये कुठेतरी आनंद येणार आहे. तशीच ही निशाणी आपल्या घरामध्ये कायम ठेवा. ती निशाणी आपली जी शिवाजी महाराजांची होती, ज्या शिवाजी महाराजांनी मुघलांना लांब ठेवलं, ज्या शिवाजी महाराजांनी इंग्रजांना लांब ठेवलं आणि स्वराज्य स्थापन केलं, त्या पद्धतीचा आपलं स्वतःचं राज्य म्हणजे आपल्या स्वतःच्या हक्काचं राज्य जर आणायचं असेल तर ही तुतारी आपल्याला वाजवायची आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना एवढीच विनंती करतोय की तुम्ही सगळ्यांनी साथ द्यायची आहे. येणारा काळ आमच्याकडे नाही आहे, आमच्याकडे वेळ नसणार आहे. आम्ही येण्याचा प्रयत्न करू, परंतु हा लढा तुमचा आमचा आहे. डॉक्टर बारेला आमदार विजयन असं विचार करू नका. आमदार तुम्ही राहणार आहेत, मी सालदार म्हणून काम करणार आहे. एवढा आत्मविश्वास तुम्हाला द्यायला आलेलो आहे. तुम्हाला हक्काने जाणवलं पाहिजे. काल परवा जे पोरं फोन करतात की डॉक्टर तुम्ही ही जा, डॉक्टर आमनाकडे ही जायच्या, जेवढा हक्क आज तुमचा आहे तो हक्क कायम राहिला पाहिजे, यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतोय की येणारी वेळ आपल्याकडे कमी आहे. तुम्ही तुमच्याकडे फोन आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, जितके जितके आपले नातेवाईक आहेत त्या सगळ्यांना फोन करा. मातांनो भगिनींनो, माझ्याकडे कुठल्याही पद्धतीचा जातीपदाचा कुठलाही भेद नाही. मी कुठल्याही याच्याने हे बघत नाही. मी फक्त एक बघतो की समोरचा माणूस आपला आहे आणि त्या माणसासाठी लढणारे आम्ही आहोत. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांचा वाचा घेऊन जर आज आपल्या प्लॉट एरियातले प्रश्न जर चोपड्यामध्ये सुटले नाहीत तर हे मग प्रश्न मग त्याच्यामध्ये केडी विमाचे असो, कापसाच्या भावाचे असो, या माता भगिनींच्या संदर्भातले असो किंवा कुठलेही प्रश्न असो किंवा आपल्याला विजेच्या संदर्भातले असो, हे प्रश्न जर चोपड्यात सुटले नाही तर तुमचा आवाज हा विधानसभेपर्यंत पोहोचवण्याची एक संधी हवी आहे. आणि त्या संधीसाठी मग तुम्ही विचारशात मग डॉक्टर तिकीट फायनल विजायले का, मग काय विजायले का? देखा मन फायनल होवानं आणि काय होवानं मी त्या प्रत्यक्ष परमेश्वराकडे देतो, त्या आमच्या नागदेव बाबांकडे त्यांच्या ताब्यात देतो. कारण की जर त्यांना माझ्या हातून या तालुक्याची जर सेवा घडवून आणायची असेल तर ते प्रत्यक्ष आपल्याला त्या आशीर्वाद रूपी आपल्याला त्याच्यातनं लढायचं येईल. नाहीतर माझा लढा कायम हा तुमच्या सेवेसाठी असेल. एवढंच तुम्हाला सांगतो. तुमचे आशीर्वाद, तुमच्या याच पद्धतीचं प्रेम कायम राहू द्या. काही चुकलं असेल तर माफ करा. इलेक्शन येत जात राहील, मात्र आपल्या प्रेमाच्या याच्या पद्धतीने असंच राहू. आज तुमच्या प्रश्नांना एवढंच सांगेल की तुमचे कुठलेही प्रश्न असो, ते पोटातल्या दुखण्यापासून ते डोक्याच्या दुखण्यापर्यंत, का रस्त्यांमुळे कंबर दुखण्यापर्यंत, किंवा रस्त्याच्या कुठेही ॲक्सिडेंटपर्यंत, किंवा सुखदुःखाचे, किंवा शेतीचे, किंवा तरुणांचे, किंवा माता भगिनींचे कुठल्याही प्रश्नामध्ये हा डॉक्टर बारेला नाथबाबांच्या याच्यात प्रत्यक्ष यांच्याने तुम्हाला वचन देतो की कायम तुमच्या सेवेत राहील, कायम तुमच्या ऋणात राहील. असाच आशीर्वाद आमच्यावर आणि या तालुक्यावर राहू द्या. एवढीच सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद.